मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वतःला जर छत्रपती समजतो तर ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. व्यावहारिक कलंक हा कधीच लावून घेऊ नका. व्यावहारिक नीती छत्रपती सारखीच असली पाहिजे. एकदा लागलेला व्यावहारिक कलंक कधीही मिटत नाही. अगदी किरकोळ गोष्टीसाठी आपण एखाद्या गोष्टीला नाकावून जातो. ती एकदा झालेली बदनामी पुन्हा सावरली जात नाही. छत्रपतींच्या जीवनातील एक प्रसंग, जेव्हा स्वराज्यासाठी पैशाची गरज होती तेव्हा सावकाराकडे गेले आणि सावकाराला म्हणले, कर्ज हवं आहे पण माझ्याकडे ठेवण्यासारखं काही नाही. तेव्हा छत्रपतींनी त्यांच्याबरोबर एक काडी नेली होती, गवताची काडी नेली आणि छत्रपतींनी सांगितलं ही आमच्याकडे आहेत. तेही नीतीचा अभ्यास करून त्या सावकाराने महाराजांना कर्ज दिलं आणि पैसा आल्यानंतर महाराजांनी कर्ज आणि व्याज परत केलं. तेव्हा आवर्जून गवताची काडी सोडून घेतली आणि आपल्याला त्या काडीचं महत्व समजून सांगितलं की कोणतीही गोष्ट, दिलेला शब्द कधीही मोडायचा नसतो. हा मराठ्यांचा इतिहास आहे. परंतु आज जीवन जगत असताना आपण कुणालाही थोड्या पैशासाठी असं म्हणतो, देतो ना मग, पळून चाललो का, काय करायचं करून घे. हा मराठ्यांचा इतिहास नाही. ही गोष्ट व्यवहारात लक्षात